त्या मुलाला अनेबल टू अर्न फॉर हिज लाईव्हलीहूड असं हे दिलं जातं आणि त्यामुळे त्या मुलाला स्वतःच्या उपजीविकेसाठी अवलंबून दुसऱ्यावर राहावं कायमस्वरूपी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. आमचा प्रयत्न असा असतो की प्रत्येक मूल हे आनंदी राहावं, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला आनंदी आणि बिझी राहावं. की काही लोक आपल्या फंक्शनमध्ये घरातल्या या मुलांना घेऊन येऊ नका स्पष्ट आईवडिलांना सांगतात. आमचा अनुभव असा आहे की आतापर्यंत आमच्यापेक्षा जास्त आत्मीयतेने मुलांची काळजी आमचा शिक्षक वर्ग घेतो. तर अशा मुलांसाठी जीवनज्योत मंडळ ट्रस्ट स्वखर्चाने 2 उपक्रम राबवत आहे. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा साहजिकच त्याच्या पालकांची अशी इच्छा असते की आपल्या मुलांनी हुशार असावं, शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यांनी नाव कमावं, पुढे मोठं करिअर करावं. आणि ही अपेक्षा चुकीची नसते, नाही का? पण काही काही मुलांच्या बाबतीत काय होतं की ती नाही, त्या म्हणजे बौद्धिक लेव्हल त्यांची तेवढी नसते. त्यांना आपण स्पेशल चिल्ड्रन म्हणतो. स्पेशल का म्हणतो? कारण त्याचा बुद्ध्यांक मे बी कमी असेल, पण त्यांना इतर गोष्टींमध्ये गती असते. आणि मग ते कुणी कलेमध्ये पुढे असं, कुणी गाणं छान म्हणतं, कोणाची चित्रकला छान असते. पण अशा मुलांना व्यवस्थित त्यांचा IQ बघून त्यांना त्या पद्धतीने ट्रेनिंग देणं हेही तेवढंच गरजेचं असतं. त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना थोडीशी मदतीची गरज असते. आणि हीच गरज ओळखून पुण्यामध्ये कर्वे रोडला जीवनज्योत मंडळ नावाची शाळा आहे. आणि तिथे अशी स्पेशल मुलं, म्हणजे जी अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून ते अगदी प्रौढ म्हणजे 75, 80, 90 वर्षाची सुद्धा मुलं तिथे असतात. आणि हे व्रत घेतल्यासारखं जे त्याचे संचालक मंडळ आणि त्यांचे सहकारी तिथे काम करतात. तर आज आपण त्यांना भेटणार आहोत. आपले जे गेस्ट आहेत ते सौ नीला इनामदार मॅडम आणि श्री विजय इनामदार सर. नमस्कार. तुमच्या दोघांचंही रसिक मोहिनीच्या या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. रसिक मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस नावाची एक छोटी शॉपी आहे, तर ते खास गिफ्ट देतात. ते आपल्या दोघांकरता. थँक्यू. धन्यवाद. 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 येस. सो आत्ता जसं मी आपली ओळख करून देत होते, तर तुमच्याकडनं जी मला माहिती मिळाली त्यामध्ये तुमच्या मातोश्रीनी म्हणजे तुमच्या सासूबाईंनी जीवनज्योत मंडळ या शाळेची स्थापना केली, बरोबर? हो. तर हे काय, म्हणजे कशामुळे किंवा काय प्रेरणा काय होती त्याच्या मागची? त्याचं असं झालं की आधी काही त्यांच्या डोक्यात या क्षेत्रात आपण जाऊ असं काही नव्हतं. पण त्याला कारण असं झालं की माझ्या सासूबाईंना 2 अपत्य. पहिला मोठा मुलगा आणि दुसरी मुलगी. मोठा मुलगा म्हणजे हे, आणि दुसरी मुलगी माझी नणंद सुजाता, ती झाली. ती झाल्यानंतर एक काही दिवसातच त्यांना कळालं, लक्षात आलं की आपली मुलगी मतिमंद आहे. हा. पण मग इतर मातांसारखं, म्हणजे इतर घरांमधल्या माता जशा खचतात किंवा आता पुढे काय, ह्या मुलांचं भवितव्य काय, असं त्यांनाही वाटलं सुरुवातीला. साहजिक आहे. हा. पण काय झालं, त्यांचा मूळ स्वभाव आहे ना तो असा खंबीर आहे. म्हणजे काही झालं, काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावर आपण मात करून पुढे जायचं, मूळ स्वभाव आहे तो. बरोबर त्यांचा परत डोकावायला लागला. त्या म्हणाल्या, मग आता आपण या मुलीचं संगोपन आपल्याला करायचंय, आपल्याला तिचं भवितव्य व्यवस्थित घडवायचंय, तिला नीट सांभाळायचंय. मग त्यांनी स्वतःच्या मनाला सांगितलं की देवानी ही मुलगी माझ्या पदरात मुद्दाम म्हणण्यापेक्षा माझी निवड केली आहे, कारण मी चांगली तिची जबाबदारी घेऊ शकेल. अरे वा. हा. आणि मग मी ही जबाबदारी घेणार, व्यवस्थित तिचा सांभाळ करणार. आणि मग त्यासाठी त्यांनी विशेष मुलांच्या शाळेत, म्हणजे मतिमंदांच्या शाळेत शिक्षिका होण्यासाठी जो कोर्स करायला लागतो तो कोर्स त्यांनी केला. कुठला कोर्स असतो? DTMR म्हणून. DTMR. हा. तो कोर्स त्यांनी केला. मग कोर्स केल्यानंतर काय झालं की त्यांना वाटलं की नाही, फक्त आपल्या मुलीपुरतं हे आपलं ज्ञान मर्यादित नाही राहायला पाहिजे. तर अजूनही इतर घरात जी मुलं आहेत त्यांच्या
मातांना, आई वडिलांना पण आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. त्या मुलांना कसं सांभाळायचं, काय, ह्यासाठी पण आपली मदत झाली पाहिजे. त्यासाठी मग त्यांनी विचार केला की आत्ता अशा संस्थांची गरज आहे, मतिमंद मुलांसाठीच्या संस्थांची गरज आहे. म्हणून त्यांनी मग त्यांच्या काही मैत्रिणी, ज्यांची मुलं पण अशी होती, पालक मैत्रिणी घेऊन, पुढाकार घेऊन त्यांनी 4 मुलांना घेऊन संस्था 1980 साली ही स्थापन केली. बापरे, हो, किती वर्ष झाली आता. हो. आणि एका झाडाच्या पारावर ही 4 मुलांना घेऊन त्यांनी संस्था सुरू केली. ती काय वयाची मुलं होती तेव्हा? तेव्हा अशी छोटीच होती, म्हणजे 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, म्हणजे अशी लहान मुलं होती हे सुरुवात. साधारण कधी लक्षात येतं, म्हणजे मुलांचं हे आता स्पेशल चिल्ड्रन आहेत, चाइल्ड आहे, हे साधारण मूल जन्मल्यानंतर कधी लक्षात येतं? लगेच येतं असं नाही, काही वेळेस डॉक्टरांना कन्सल्ट केल्यावरती कळतं असं, पण प्रत्येक पालक त्यात तज्ज्ञ असतं असं नाही, त्याला ते ओळखतच असं नाही. मतिमंद मुलाची, मतिमंद असण्याची काही लक्षणं असतात. बरं. आणि ती लक्षणं पालकांच्या लगेच लक्षात येतात असं नाही, पण जे तज्ञ डॉक्टर असतात त्यांना लगेच ते लक्षात येतं. पण म्हणजे जन्मल्या कळतं? जन्मल्या सुद्धा कळतं, पण एक 3 ते 4 महिन्यानंतर लगेच लक्षात यायला सुरुवात होते. डोळ्यांमध्ये स्क्विंट असतो किंवा शरीराची रचना असते वेगळी असते, ते त्यावरनं शारीरिक ज्या काही सिम्पटम्स असतात त्यातनं तज्ञ डॉक्टरांना लगेच कळतं. आणि मग त्याच्या काही तपासण्या असतात, त्या केल्यानंतर मूल मतिमंद आहे हे निश्चित कळल्यानंतर मग पुढे त्याची ट्रीटमेंट सुरू होते. अच्छा. पण म्हणजे नाही, म्हणजे मला एक तसं आठवलं की मग प्रेग्नन्सी मध्ये हे कळतं का? प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा हे आता नीट कळतं. प्रेग्नन्सी मध्ये काही तपासण्या आहेत ज्याच्यामध्ये अत्यंत सुरुवातीच्या काळात एखादं मूल मतिमंद आहे का नाही हे कळू शकतं. आणि मग मतिमंद असलेल्या मुलाच्या बाबतीत पालकांना ठराविक मुदतीत निर्णय घेता येतो. पण ते आता नवीन झाले का कायदा? हा कायदा आधीपासून होता, पण समाजात त्याची तेवढी जाणीव नव्हती, अवेअरनेस नव्हता. त्यामुळे बरीचशी मुलं जन्माला यायची आणि नंतर लक्षात यायचं. पण आता ह्या तपासण्या ज्या आहेत त्या सर्वांना माहिती झालेल्या आहेत. त्यामुळे आता नवीन पिढीच्या बाबतीत या तपासण्या, गर्भजल परीक्षा असते, अशा काही परीक्षा असतात ज्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करता येतात. आणि एक ठराविक मुदतीत जर असं मूल आहे हे लक्षात आलं तर प्राथमिक अवस्थेत त्यावर दुरुस्ती पण पहिल्या 3-4 महिन्यात, 3 महिन्याच्या आत काही दुरुस्ती करता येते पालकांना, असं पण करता येतं. पण पूर्वीच्या काळी तेवढी समाजामध्ये अवेअरनेस नव्हता. पण म्हणजे तुमचं कौतुक आहे, म्हणजे सासूबाईंनी केलं त्यांच्या मुली करता ते एक वेळ समजू शकतो, पण तुम्ही दोघं बाकी सगळं व्यवस्थित आहे तरी तुम्ही तो वसा घेतला, हे कौतुक आहे ना. त्याचं काय झालं, म्हणजे आमच्या घरात अशी मुलगी होतीच, त्यामुळे आम्हाला ही मतिमंद मूल म्हणजे काय असतं किंवा त्याला कसं सांभाळायला लागतं किंवा त्याचे मूड्स कसे बदलतात, त्यांना कसं हँडल करायचं, हे सगळं जे काही मी घरात पाहत होतो. म्हणजे हे तर पहिल्यापासून पाहतच होते, पण मी लग्न झाल्यानंतर माझ्याही ते डोळ्यासमोर ते मूल असल्यामुळे मलाही माहिती झालं होतं की साधारण बेसिक माहिती झाली होती. आणि मग काय झालं, मग माझी मुलं लहान असल्यामुळे मी काही नोकरी करत नव्हते. मुलं मोठी झाली, कॉलेजला जायला लागली, कॉलेज संपत आलं, मग ठरवलं की आता आपण नोकरी करूया. मग मी एके ठिकाणी इंटरव्ह्यू पण दिला, तिथे माझं सिलेक्शन झालं. मग मी सासूबाईंना म्हटलं की मी असं एके ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आली आणि मला उद्यापासून त्यांनी बोलावलंय. तर मग त्या म्हणाल्या, अगं दुसरीकडे कशाला जातेस, आपली संस्था आहे, आपल्या संस्थेत आता अकाउंट्स पाहायला कोणीतरी हवंच आहे, मग तूच काय येत नाहीस. अच्छा. आणि असं मूल माहिती असल्यामुळे मला त्या संस्थेत जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मी लगेच 2010 सालापासून त्या संस्थेत जायला सुरुवात केली, आमच्या सासूबाईंबरोबर जायला सुरुवात केली, अकाउंट्स पाहायला सुरुवात केली. आणि मग नंतर हळूहळू माझे सासू सासरे पण वृद्ध होत गेले. मग एवढी मोठी संस्था आहे आपली, छान चालू आहे, लोकांचा विश्वास आहे, देणगीदारांचा विश्वास आहे, आणि अशी सगळी भरभराट होती. तर ही संस्था चालवायला घरातलंच कोणी असलं तर ते आत्मीयतेने चालवेल, आपलेपणाने ती संस्था चालवेल.
म्हणून मग माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांना विचारलं अच्छा. की तुझा काय विचार आहे, तू पुढे हे सगळं करशील का. तर यांना तर ते आवडणारच होतं करायला, त्यामुळे त्यांनी लगेच त्यांना सांगितलं, शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या माघारी तुम्हाला जेव्हा वाटेल की आता आपल्याला होत नाही तेव्हा मी आहे. अरे वा, मी ती संस्था अगदी व्यवस्थित पाहिली. कौतुक आणि आहे, मग कौतुकच आहे, हा. प्रश्नच नाही. मी असं म्हणेन की मतिमंद मुलांच्या क्षेत्रात जे काम करणारी लोक असतात, आता आमच्या बाबतीत काय झालं, माझी बहीण आणि माझ्यामध्ये 9 वर्षाचं अंतर आहे. बरं. तर पहिल्या दिवसापासनं मी 9 वर्षाचा असल्यापासून तिला मी सांभाळत आलेलो होतो. त्यामुळे मूल घरात कुटुंबात असल्यानंतर त्या कुटुंबाला काय त्रास होतो, आई वडील असतील, इतर सुद्धा जे कुटुंबातले मुलं असतात, नातवंड असतात, हे माहीत असल्यामुळे आणि या मुलांबद्दल पहिल्यापासनं आपलेपणा जो आहे, त्यामुळे आम्ही या क्षेत्रात बाय चॉईस आलो. ते फार महत्वाचं आहे. आणि निष्ठेने काम केलं आणि त्याची म्हणजे त्यांनी ज्या लेवलला ती संस्था आणून ठेवली होती त्याच आदर्शावर, त्याच मूल्यांवर आम्ही ती पुढे आणखी वाढवायचा प्रयत्न केला. आम्हालाही त्यात यश आलं, ह्याचं आम्हालाही समाधान आहे आणि मला वाटतं त्यांनाही वरून नक्कीच त्यांना समाधान आहे त्या गोष्टी. त्यांनी 4 मुलांपासून सुरू केलेली संस्था आता 150 ते 160 विद्यार्थी तिथे प्रवेशित आहेत आणि अगदी आनंदाने शिक्षण घेत आहेत. वातावरण बघितलंय ना मी. खूपच छान. म्हणजे जो उत्साह त्या मुलांमध्ये असतो, सगळं फारच छान आहे ते. आणि मला वाटतं म्हणजे वसतिगृह पण आहे, बरोबर. वसतिगृह 1993 साली आम्ही पहिल्यांदा, म्हणजे पुण्यात पहिलं वसतिगृह आमच्या संस्थेने मुलींसाठीचं, कारण मुलींसाठीचं वसतिगृह काढणं ही फार मोठी जबाबदारीची आणि डेअरिंगचं काम आहे. अगदी. आणि माझ्या सासूबाई त्या बाबतीत अगदी म्हटलं ना मी मगाशी की त्या एकदा ठरवलं की करणार, त्या टेन्शन त्यांनीच वसतिगृह सुरू केलं, त्यांनीच केलंय. अरे बापरे. 93 साली मुलींचं वसतिगृह सुरू झालं आणि त्यानंतर 2 वर्षात मुलांचं पण सुरू झालं. हे सूरजनगर कोथरूड मध्ये निवासी व्यवस्था आहे. अच्छा. आणि पूर्णपणे जीवनज्योत मंडळ ट्रस्ट हा उपक्रम राबवतो. 2 सेपरेट बिल्डिंग आहेत, मुलांची सेपरेट आहे, मुलींची सेपरेट आहे, मध्ये डायनिंग हॉल कॉमन आहे. अच्छा. ही जी स्पेशल मुलं असतात तर त्यांचं म्हणजे मला विचारायचं आहे, त्यांचे मानसिक व्यंग्याचे काय असे वेगळे प्रकार असतात का? हो, म्हणजे वेगळे प्रकार म्हणजे काय, IQ लेव्हल पासून ते. तर आधी म्हणजे नुसतं मानसिक लेवलवर आपण जर पाहिलं तर ह्या मुलांमध्ये डाऊन सिंड्रोम एक प्रकार असतो. शिवाय मेंदूचा पक्षाघात. सिंड्रोम म्हणजे काय? डाऊन सिंड्रोम मी सांगतो. डाऊन सिंड्रोम मध्ये जे मूल डाऊन सिंड्रोम मधलं असतं त्याच्यामध्ये एक क्रोमोसोम गुणसूत्राची एक जास्त पेअर असते. नॉर्मल माणसं जास्त असते. त्यामुळे हा दोष असतो, हा जेनेटिक कंडिशन, हा जेनेटिक डिफेक्ट असतो, ज्याच्यामुळे हे मूल मतिमंद होतं. 1 एक्स्ट्रा पेअर ऑफ क्रोमोझोम असतो, त्याच्यामुळे एवढं हे होतं. डाऊन सिंड्रोमच्या कॅटेगरीतली मुलं अत्यंत प्रेमळ असतात, कलाकार असतात. त्यांना गाण्याची आवड असते, चित्रकलेची आवड असते आणि कलाकार वृत्तीची असतात. हो. त्यातल्या काही मुलांनी, सहज म्हणून सांगतो, काही मुलांनी काढलेली चित्र ही अमेरिकेत सुद्धा विकली गेलेली आहेत, प्रदर्शन घडवून. इतकी सुंदर चित्र काही मुलं काढतात. प्रत्येकाला जसं आपण म्हणतो एक दरवाजा बंद झाल्यावर दुसरा दरवाजा उघडतो, तसं या मुलांच्या बाबतीत असे वेगवेगळे दरवाजे उघडतात. डाऊन सिंड्रोमच्या बाबतीत. आता माझी नणंद जी आहे ती डाऊन सिंड्रोम आहे, पण तिला तालाचं आणि ठेकाचं ज्ञान इतकं उत्तम आहे की तिला जर लेझिमचं ड्रिल चालू असेल आणि तिला तुम्ही मध्येच ढोल वाजवायला सोडलं, ती बरोबर ठेका पकडते. अरे वा. मतिमंदत्व अनेक कारणांनी होतं तसं, किंवा अनेक प्रकारची आहेत. तर डाऊन सिंड्रोम हा एक प्रकार झाला. पण तसंच प्रेग्नन्सीमध्ये एखाद्या स्त्रीला डिलिव्हरीच्या दरम्यान काही अडचणी आल्या, मुलाच्या डिलिव्हरीला काहीतरी होऊ शकतं, फोर्सेपच्या बाबतीत डोक्याला तो जो चिमटा असतो त्यांनी काही कारणाने चुकीच्या पद्धतीने झालं तर रक्तप्रवाह काही काळ मेंदूला थांबतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची मुलं ही जन्माला येऊ शकतात. आणि मगाशी तुम्ही जे IQ च्या बाबतीत विचारलं, तर या मुलांचा IQ 69 किंवा त्याच्या
खाली असतो. आणि नॉर्मल किती असतो मग? मग 70 आणि त्याच्या पुढे, अच्छा. आणि मग 69 आणि त्याच्या खाली जो असतो, मग त्याच्यात परत IQच्या दृष्टीने पण 4 प्रकार आहेत. म्हणजे एक सौम्य मतिमंदत्व आहे, मध्यम मतिमंदत्व आहे, नंतर तीव्र मतिमंदत्व आहे आणि अतितीव्र मतिमंदत्व आहे. मग यात काय काय फरक तर असतो? सौम्य मतिमंदत्व म्हणजे IQ तुमचा 50 ते 69 असतो. मग त्यांना काय येतं आणि काय येत नाही? ते ते त्या ह्याच्या मुलावर, त्याच्या आवडीवर ठरतं. पण हे सौम्य मतिमंदत्वात येतं, त्यामुळे ह्या मुलांना जरा जास्त कळतं, सौम्य कळतं. असतं. हा, कारण जरा हो. IQ लेवल वरची हा, असते. हा. नंतर मध्यम मतिमंदत्व म्हटलं की आपण 35 ते 50 बरं. हे मध्यम मतिमंदत्व येतं. आणि हे तीव्र मतिमंदत्व म्हणजे 20 ते 35, बरं. 35 ते 50 म्हणजे 20 ते 34 34. हे तीव्र मतिमंदत्व. तीव्र. आणि अतितीव्र म्हणजे 20च्या आत, म्हणजे ते 100% मतिमंद असतात. काहीच त्यांच्या बाबतीत म्हणजे होऊ शकत बऱ्यापैकी त्यांना कळतच नसतं. तीव्र मध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्यांना कळत नसतं. मध्यम आणि सौम्याला जरा जास्त कळत असतं, मध्यमला. पण आपण ते त्यांच्या कुवतीप्रमाणे असे नाही. बघतो, आपण ते सगळा अभ्यास करत असतो. मतिमंदत्वाचा दाखला हा कुठल्याही सरकारी इस्पितळात, आता पुण्यात ससून म्हणा हो. किंवा अशा ठिकाणी जे अधीक्षक असतात हो. त्यांच्याकडनं दिला जातो. तिथे काही तपासण्या होतात, बरं. त्या तपासणीच्या आधारे दाखला मग ते दिला जातो. गव्हर्नमेंटच्या थ्रूच ते केलं जातं. गव्हर्नमेंटच्या थ्रूच तो दाखला घ्यावा लागतो, कारण त्याच्यात त्या मुलाला अनेबल टू अर्न फॉर हिज लाईव्हलीहूड असं हे दिलं जातं. आणि त्यामुळे त्या बरं. मुलाला स्वतःच्या उपजीविकेसाठी अवलंबून दुसऱ्यावर राहावं लागतं. कायमस्वरूपी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. हा महत्वाचा घटक हो ना. असतो. पालकांना याची जाणीव नसते. हा दाखला मिळाल्यानंतर प्रवेशासाठी हा अनिवार्य असतोच, पण हा प्रवेशासाठी कुठल्या शाळेमध्ये, संस्थेमध्ये प्रवेश. संस्थेमध्ये? हा. पण हा दाखला जेव्हा मिळतो तेव्हा शासनाच्या वेगवेगळ्या ज्या वेलफेअर स्कीम्स आहेत हा. त्याला ते मूल एलिजिबल होतं. बरं. त्यामुळे या दाखल्याला फार महत्व आहे. पण मग शासनाच्या कोणत्या अशा स्कीम्स असतात त्या बाबतीत? शासनाच्या मुलांना खूप सवलती आहेत. हा. ट्रान्सपोर्टला सवलती मिळतात, बरं. शिष्यवृत्त्या मिळतात, बरं. शिक्षणासाठी किंवा इतर आजार असला तर अगदी पुणे महानगरपालिकेच्या सुद्धा अनेक आहेत. योजना अच्छा. आहेत की बरं. पालकांपर्यंत याची जाणीव आता व्हायला लागलेली हो, आहे. हो. साध्या बसचा पास असला तरी पूर्ण कन्सेशन असतं. रेल्वे आहे, बरं. विमान सेवा आहे, याला सुद्धा खूप जवळजवळ 100% पर्यंत मुलाला पण सवलत मग अवेअरनेस नसतो का? लोकांना माहितीच नसतं. आता सुरुवात झाली माहिती हळूहळू झाली. माहिती व्हायला लोकांना. आणि नुसतं मूल नाही तर त्या मुलाला जो दुसरा अटेंडंट सांभाळणार असतो, असेल तो. त्यालाही सवलत हो, त्याला असते. द्यायला पाहिजे द्यायला ना. पाहिजे. त्यालाही सवलत असते. हा, ही चांगली असे गोष्ट आहे. शासनाचे असे अनेक उपक्रम आहेत. वा. आणि त्याचा लोकांनी लाभ घेणंही त्याने गरजेचं आहे. त्याचा लाभ तेवढंच. घेणं गरजेचं हो, असतं. बापरे. तर असं नवीनच माहिती मिळते. होय, हे महत्वाचं आहे. पण मग आता म्हणजे माझ्या ओळखीत अशी काही उदाहरणं आहेत की परदेशामध्ये पण अशी जी मुलं जन्माला येतात किंवा तर तिथे सोयी सुविधा आपल्यापेक्षाही चांगल्या असतात आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सरकारकडनं किंवा समाजाकडनं सुद्धा खूप मदत केली जाते. होय. तसं आपल्याकडे आहे का? आपल्याकडे अजून तेवढ्या प्रमाणात हे सोयी सुविधा आलेले नाहीत. नाहीये. परदेशामध्ये पूर्ण आरोग्य हे तिथल्या सरकारच्या थ्रू याची पूर्ण काळजी घेतली जाते. पण म्हणजे ते अगदी त्याच्या वयाच्या शेवटच्या अगदी क्षणापर्यंत शेवट घेतात ते. जन्माच्या पहिल्या दिवसापासून अच्छा. शेवटपर्यंत त्या मुलाची सगळा वैद्यकीय जबाबदारी खर्च सरकार घेतं. ही सरकार घेत असतं. अच्छा. आपल्याकडे तेवढी अजून सर्व प्रकारे सोयी सुविधा नाहीयेत, नाहीये. सवलती आहेत. सवलती आहेत फक्त. थोड्या मर्यादा आहेत आपल्या इथे. हो ना, हो ना. तेच म्हणजे जीवनज्योत सारख्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामुळे म्हणजे खरं दिलासा केवढा आहे लोकांना. नाहीतर मग काय म्हणजे काय करणार हा एक मोठा प्रश्नच असतो मोठा ना प्रश्न शेवटी. असतो. पण मग तुम्ही म्हणजे आता आपण जीवनज्योत बद्दल मी विचारते की तेव्हा तुम्ही मुलं येतात तुमच्याकडे ऍडमिशनला, हो. तर तुम्ही त्यांची म्हणजे सरकारकडनं ती IQ टेस्ट ऑलरेडी झालेली असते, तुम्ही परत इथे करता ऍडमिशन देताना तुम्ही काय निकष नाही, लावता? आम्ही काय करतो, सुरुवातीला जेव्हा ते आमच्याकडे येतात चौकशीला, हम्म. तेव्हा आम्हाला पहिल्यांदा सक्षम प्राधिकाऱ्याचं
म्हणजे आपल्या जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्याचं त्यांच्याकडे अपंगत्वाचं मतिमंद असल्याचं प्रमाणपत्र असावं लागतं. बर ते जर नसलं बर तर मग आम्ही मानसोपचार तज्ज्ञांनी जे IQ टेस्ट केलेली असते त्या अहवालावरून आम्ही ऍडमिशन देऊ शकतो, म्हणजे प्रायव्हेटली सुद्धा. पण त्याचं सुद्धा मुदत आहे. त्याच्या 6 महिन्यात ऍडमिशन दिल्यानंतर 6 महिन्याच्या आत किंवा 6 महिन्यापर्यंत त्या सक्षम प्राधिकाऱ्याचं प्रमाणपत्र त्यांनी आणायला पाहिजे. ते जर त्यांनी नाही आणलं तर मग त्यांची ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते. पण मग याची का गरज असते एवढी? प्रायव्हेटली दिलंय आता तुम्हाला, मग पुन्हा ते गव्हर्नमेंटची का गरज असते तुम्हाला? शासनाचे जे शासन नियम rules आहेत आहेत ना. हा हे शासनाने घालून दिलेले नियम आहेत. हो अच्छा त्याच्यात काही अच्छा. आपल्या म्हणजे- पातळीवर आपल्याला मग अधिकार त्यांनीच हे नाही. केलेलं असतं की त्यांनी- शाळेमध्ये ऍडमिशन देताना हा. त्यांचं प्रमाणपत्र हवं. हवं आवश्यक अच्छा आहे. म्हणून ते हा, असतं. आणि मग ते झाल्यानंतर मग ऍडमिशन फिक्स होते, कागदपत्र सगळी जमा केली जातात. हम्म. आणि मग आमच्या इथे 3 विभाग आहेत. बर एक शाळा विभाग आहे, हो एक उद्योग केंद्र विभाग आहे हा. आणि एक पुनर्वसन केंद्र. हा. शाळा विभाग जो आहे तो 6 ते 18 वर्ष वयोगट. अच्छा 18 वर्षाच्या पुढे 45 पर्यंत उद्योग केंद्र म्हणजे वर्कशॉप. वर्कशॉप आणि पुनर्वसन केंद्र हे आम्ही चालवतो ट्रस्टमधनं, ते 45च्या पुढचं. हम्म. कारण काय आहे तर रूल असा आहे शासनाचा की एकदा उद्योग केंद्रातून मूल बाहेर पडलं की ते म्हणजे संस्थेत राहू 45च्या नंतर. 45च्या पुढचं पुनर्वसन केंद्र हा. ते संस्थेत राहू शकत नाही. अरे बापरे. हा, पण मग ते मूल घरी करणार बसून काय? काय करणार? त्याची ऊर्जा, कुठे आणि जाणार? परत त्यालाही सवय झालेली असते शाळेची, संस्थेची, खरंय. मित्रमैत्रिणींची, आपल्या शिक्षकांची. बरोबर आहे. असे त्यालाही सवय झालेली असते आणि त्यांनाही काहीतरी उद्योग मिळतो. म्हणून मग आम्ही ट्रस्टमधनं हम्म. हा 45च्या पुढचा वर्ग आम्ही पुनर्वसन केंद्र चालवतो. हा तुम्ही तुमच्या लेवलला करता. आमच्या लेवलला आम्ही हो. चालवतो ट्रस्टमधून. आम्ही बरं. याची फक्त नोंदणी करून घेतलेली आहे. हा अनुदान घेत नाही, कारण अनुदान त्याला मिळतच नसेल. प्रश्नच नाही. नाही. हो. पण संपूर्ण खर्च हा जीवनज्योत मंडळ मंडळ. ट्रस्ट करतं. आणि समाजातनं ज्या मान्यवरांच्या ज्या देणग्या रूपाने सहकार्य मिळतं, त्यामुळे हा उपक्रम गेली 8-10 वर्ष आम्ही उत्तम चांगलं रीतीने आहे. राबवत आहोत. नाही किती समाजोपयोगी आहे हे. हो. कारण 45 वयानंतर जर सरकारकडनंच त्याला हे नसेल पुढे काही हे, तर तुम्ही म्हणजे फार मोठं काम आहे हे, हो. नाही का? आणि मग ते म्हणजे थोडक्यात मरेपर्यंत ते तिथे असतात का? का काय मरेपर्यंत असं नसतात, हं. पण जोपर्यंत ते हलते फिरते, त्यांना येता येतंय, त्यांना तिथे काम करता येतंय, त्यांना तिथे आनंद घेता येतोय, हं. तोपर्यंत आम्ही ठेवतो. हं. त्याच्यानंतर मग पण मग आता किती म्हणजे तुमचं मॅक्सिमम वय आता किती आहे तिथे? आता माझ्याकडे 68 वयाची मुलगी आहे. जी 68 वयाची मुलगी पुनर्वसन मध्ये पण प्रवेशित आहे आणि आणि माझ्या निवासी व्यवस्थेत व्यवस्थेत पण आहे. तिचे बरं. आई वडील तिला 94 साली वसतिगृहात प्रवेश घेऊन दिला होता आई वडिलांनी. बरं. आता आई वडील नाहीत, आई, हो. हो पण त्या मुलीची सगळी काळजी तिचा भाऊ, हा. ज्याला शक्य आहे त्याप्रमाणे, आणि शक्य नसलं तरी जीवनज्योत मंडळ हे सगळं ही जबाबदारी घेऊन आनंदाने ही जबाबदारी पार पाडतं. 68 वयाची मुलगी आहे. आई गो. आम्ही ते मुलंच म्हणतो. हो ना. पण हो. मग यांचं साधारण बौद्धिक वय काय असतं? आता 68व्या वर्षी तिचं बौद्धिक वय काय आहे? ते त्यांच्या IQ प्रमाणे असतं ना लेवल. त्यांची जी IQ असते लेवल, ती हा. कुठल्या ह्याच्यात मतिमंदत्वाच्या प्रकारात बसतात त्याप्रमाणे त्यांचं वय ठरतं. बौद्धिक वय 8-10 वर्षाच्या पुढे नसतं. शक्यतो नसतंच. नसतं. हम्म. जेमतेम 6 ते 8 वर्ष असतं. या मर्यादा आहेत. मर्यादा असतात. आमचा प्रयत्न असा असतो की प्रत्येक मूल हे आनंदी राहावं, हो. त्याचा कल लक्षात घेऊन त्याला आनंदी आणि बिझी राहावं. बिझी राहणं Busy महत्वाचं आहे. त्याला जे काही करेल त्यातनं आनंद मिळावा आणि पॉझिटिव्ह पद्धतीने मूल जगायला शिकलं हम्म. तर त्याचं आयुष्य वाढतं. हम्म. ते हा तर आमचा आहेच. प्रयत्न असतो. बरोबर आहे. आणि आणि म्हणूनच मला वाटतं मग तुमच्याकडे म्हणजे पिशव्या तयार हो, करणं असेल, हो, कॅन्डल्स हो. असेल, फराळाचे पदार्थ, फराळाचे. नाही का? 6 खूप ते सुंदर. शाळा जो 6 ते 16 जो वयोगट आहे ना, 6 हा. ते 18 सॉरी 6. 16 नाही, 6 ते 18 हा. त्या वयोगटातली मुलं हे उद्योग करत नाहीत. त्यांना एवढं जमत नाही. काय उद्योग शाळा म्हणजे? म्हणजे उद्योग केंद्रासारखे हा. उद्योग त्यांना नसतात. हा, ओके. मग त्यांच्यासाठी काय असतं तर सोपी गणित शिकवणं त्यांना, म्हणजे बरं. 1+1, 2+3 सगळ्या मुलांना नाही येत, बरं. पण काही 2-4 मुलं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असतात, त्यांना गणित अशी येतात. हम्म. मग त्यांना अशी गणितं द्यायची. मग काहींना गाणी आवडतात,
मग गाणी अच्छा. शिकवायची, गोष्टी आवडतात, त्यांना गोष्टी सांगायच्या. नंतर ड्रॉइंग, मगाशी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ड्रॉइंग काहींना उत्तम येतं, त्याप्रमाणे त्यांना ड्रॉइंग सांगायचं. म्हणजे प्रत्येक अच्छा. मुलाच्या कुवतीप्रमाणे आणि कलेप्रमाणे त्याला जी अवगत कला असते हो. त्याप्रमाणे शिक्षक तिथे ते घेत असतात. बरं. हे झालं शाळेचं. याबरोबर इथे व्यवहार ज्ञान पण शिकवलं जातं. म्हणजे हा. रस्ता कसा ओलांडायचा, हो. दात का घासायचे, हा, ब्रशनी कसे घासायचे, आई वडिलांना उलट बोलायचं नाही, आई वडिलांचं ऐकायचं, बरोबर. शिक्षकांना उलट बोलायचं नाही, हेही त्यांना शिकवलं जातं. शिकवलं मग आज जातं. तारीख काय आहे, कॅलेंडर कसं पाहायचं, घड्याळ कसं, हे अच्छा. या लहान मुलांना Basic सगळ्या गोष्टी. सगळं शिकवलं जातं. अरे वा. तसंच हे सेम या उद्योग केंद्रातल्या मुलांनाही काही मुलांना शिकवावं लागतं. आणि शिवाय काही मुलं, मग तुम्ही आता म्हणालात तसं कॅन्डल, हो. डिझायनर कॅन्डल आमच्याकडे हो, हो. मेणबत्त्या बनवल्या किती जातात. सुंदर आहेत. हो, द्रोण बनवतो आपण. ते हो. द्रोण म्हणजे भेळ वगैरे पाणीपुरीला जे द्रोण लागतात हो. फॉईलचे, ते द्रोण आपण बनवतो. उदबत्त्या बनवतो. नंतर मेडिकलसाठी जी छोटी पाकिटं असतात आयुर्वेदिक गोळ्या हो, द्यायला, हो. त्या पाकिटं म्हणजे त्याचं आम्हाला कटिंग मिळतं. बरं. आणि मग ते कटिंग आणून आम्ही ते मुलांना व्यवस्थित त्या कसं स्टँडर्ड शिकवायचं, याच्याप्रमाणे हां, ते करायचं. ते शिकवायला, ते चिकटवायला शिकवतो. बरं. नंतर सीझनल आपण सीझन प्रमाणे राखी बनवतो, हो. मातीच्या पणत्या बनवतो. अच्छा. स्टिचिंग मध्ये त्यांना साध्या टिपा मारणं हा. हे शिकवतो. हो. आणि काय मेणबत्त्या वगैरे बनवताना ना लक्ष ठेवायला लागतं. हो, तेच कारण म्हणलं. मेण गरम असतं मेण खूप. गरम असतं, विस्तवाचा आणि संबंध विस्तव. असतो. पण मग ती मुलं ही छान करतात. काही मुलं अच्छा. म्हणजे शिक्षक लक्ष Supervision खाली. ठेवतात. हो, हं. शिक्षक लक्ष ठेवतात. मुलं व्यवस्थित ते मेण साच्यात ओततात. मग 2 दिवसांनी ते 1 दिवसांनी गार झालं की ते बरोबर ते साच्यातनं मेणबत्ती काढली जाते. अरे वा. सगळं छान करतात आणि त्यात त्यांना खूप पण आनंद समाधान मिळतो. किती असेल हो. त्यांना ते. हो ना. किचन मध्ये शिवाय चकली, साच्यातनं चकली काही मुलं उत्तम पाडतात. बरं. शंकरपाळ्या कातायला आवडतात. शंकरपाळ्या. फक्त मग त्यांना आम्ही सांगतो की आता तुम्हाला किचन मध्ये काम करायचंय ना, मग तुम्ही डोक्याला ती कॅप घाला बरं का, आणि हात धुवून या. बरोबर. मग ते म्हणतात हात का धुवायचे नाही, मग आपल्याला ते खाण्याची वस्तू बनवायची ना, हो. मग तिथे आपण स्वच्छ राहिलं पाहिजे. आपल्या डोक्याचा केस तिथे पडला नाही पाहिजे, म्हणून डोक्याला कॅप घालायची. वा. असं सगळं त्यांना छान शिकवलं. एकदा सांगितलं की ती मुलं बरोबर लक्षात ठेवतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना सांगायची गरज नाही पडत. अरे वा. बरोबर स्वतःहून जातात, हा. हात धुतात. उलट शिक्षिका जर एखादी विसरली तर हम्म. म्हणतात मॅडम कॅप द्या ना घालायला. किचन युनिटला आम्ही एफडीएचं अप्रुव्हल सुद्धा घेतलेलं आहे. हा, ते महत्वाचं आहे. एफडीएचं अप्रुव्हल पण घेतलेलं आहे. अच्छा. त्यामुळे आमचे जे किचनची उत्पादनं आहेत, मुलांना फक्त गॅसवर आम्ही काम हो, करू देत ते नाही. नाही. ते रिस्की आहे. बाकी सगळी किंवा कामं कात्री वगैरे मुलं- वापरणं हा. सुद्धा नाही, थोडस ते रिस्की नाही. असेल. हा. कात्री वगैरे देतच नाही. नाही. तळण्याचं काम सगळं मोठ्या बायकाच करतात. अच्छा. फक्त खाली बसून त्यांनी हा. चकल्या पाडायच्या. पाड्यांना वगैरे तेवढं हा. करायचं. आणि बाकी पण किचन मध्ये आमच्या बरेच पदार्थ आम्ही फ्रेश बनवून देतो, हो. ऑर्डर प्रमाणे बनवून देतो. अरे म्हणजे वा, आधी मग तुम्हाला बनवून ऑर्डर्स येतात त्याच्या? येतात भरपूर. अरे आमची वा. चकली चिवडा तर अगदी फेमस आहे. वा. म्हणजे खूप जुनी लोक आहेत जी हम्म. कायम आमच्याकडनंच घेऊन जातात. अरे म्हणजे वा. दिवाळीला आम्हाला बाहेरची ऑर्डर घेताच येत नाही, कारण अच्छा. शक्यच नसतं. एवढी पूर्वी आम्ही बनवायचो 100 किलो, पण आता काही अच्छा. शक्य नसतं ते. वा. त्यामुळे पण खूप छान. पण म्हणजे मग ह्यांना म्हणजे पुढे जाऊन आता म्हणजे तुम्ही म्हणला तसं 45 वर्षानंतर समजा ही मुलं बाहेर पडली, तर हे जे तुमच्याकडे उद्योग तुम्ही शिकवले जातात, कॅन्डल्स असतील, फराळाचे पदार्थ असतील, तर मग त्याच्यावर त्यांचं काय उदरनिर्वाह किंवा हे होऊ शकतो का? ही जी मुलं आहेत त्यांना मर्यादा आहेत. हो. बाहेर एखाद दुसरं मूल मॉलमध्ये कामाला जातं, अशा जाऊ शकतात. गेलेली आहेत. आमच्याकडनं काही मुलं मॉलमध्ये, बरं. काही किराणा दुकानात हा. अशी कामं केलेली आहेत, करतात मुलं. ओके, ओके. पण मर्यादा निश्चित असतात. पण ते आणि त्या मालकाला सांगूनच सांगून. ते. हा, हा. पण ते मालकच स्वतः माहितीतला कोणी असला हो. तर तो नेमतो, अनुभव घेतो आणि कंटिन्यू करतो. कारण त्यांनाही समाजातनं या मुलांसाठी काही करायची इच्छा असते, त्यामुळे बरोबर त्यांचंही आहे. सहकार्य मिळतं. अगदी अगदी खरंच आहे. म्हणजे कारखान्यात सुद्धा एखादा मूल गेलं तरी सोपं, म्हणजे पॅकिंग करणं, हो. की जिथे त्याला काही रिस्क नाहीये, त्याला काही धोका नाही, अशी कामं करू शकतात ती मुलं. आता माझ्याकडे जे द्रोण बनवले जातात हा. हे ऑटोमॅटिक मशीन नाही, अच्छा. मॅन्युअल असतं. मॅन्युअल आहे. अशा गोष्टींची काळजी घेतलेली असते. तेच. आणि तुमच्याकडे स्टाफ सुद्धा, म्हणजे तुमचा बराच हो. मोठा स्टाफ आहे, मी त्या दिवशी बघितलं. तर म्हणजे एवढ्या मोठ्या स्टाफला म्हणजे मुळात अशा काम करणं, त्याला तेवढं ते आत्मीयता पाहिजे, प्रेम पाहिजे, मोठं हृदयही पाहिजे, नाही का? तर
ते सगळं स्टाफही तुमचा मी बघितला, म्हणजे खूप ते प्रेमाने काम हो, करतात सगळं. हो. त्याच्या मागचं रहस्य काय पण? आमच्याकडे जो स्टाफ आहे तो, आमचं वैशिष्ट्य असं आहे की शासनाने नेमलेला स्टाफ असो किंवा जीवनज्योत मंडळाचा असो, एकदा नेमणूक झाल्यानंतर तो माणूस सोडून जात जात नाही. नाही. एकही माणूस सोडून गेलेला विशेष नाही. आहे हे, विशेष आहे. आता ह्या जो शासकीय किंवा ही जी लोक आहेत, शिक्षक असतील, हा. त्यांना DTMR चा कोर्स त्यांनी केलेला असतो, मेंटल हो, रिटार्डेशनचा. हो, हो. त्यामुळे त्याचा फुल फॉर्म काय आहे? डिप्लोमा इन टीचिंग मेंटली रिटार्डेड. अच्छा, DTMR DTMR. हा कोर्स केल्यानंतर त्यांना प्राथमिक या मुलांची कसं हे करणं आवश्यक आहे हे त्यांना निश्चित त्यांच्या कोर्स पिरियडमध्ये कळलेलं असतं. म्हणजे हा कोर्स केलेल्या स्टाफलाच तुम्ही घेता कामावर? हो. थोडक्यात. हा. शासनाचे जे शासनाचे विभाग ते- आहेत, हा. तो शासनाचं हे प्री रिक्विजिट आहे अच्छा, की हा. हे असणं आवश्यक आवश्यक. आहे. अच्छा, हा. म्हणजे आणि- कोणी उठून आपलं कामाला नाही, आपल्याकडे येतो नाही, तसं नाही, नाही नाही, शकत. नाही. नाही. आणि आम्ही सुद्धा प्रत्येक माणसाचं व्यवस्थित मूल्यमापन करूनच मग पुढे लोकांना नेमण्याचे अधिकार हो. हे जीवनज्योत मंडळाचे, ट्रस्टचे असतात. अच्छा, त्यामुळे कोणाची निवड करायची, कशा हे पद्धतीने तुम्ही त्यांना, ठरवता. हे आम्ही ठरवतो. आणि एक 6 महिन्यात त्या माणसाचा कल काय आहे हम्म, हम्म. हे लक्षात येतं. बरोबर. हो. आणि नाही, कारण एवढी मोठी जबाबदारी असते ना जबाबदारी शेवटी. असते. आमचा अनुभव असा आहे की आतापर्यंत आमच्यापेक्षा जास्त आत्मीयतेने मुलांची काळजी आमचा शिक्षक वर्ग हो. घेतो. छान. आम्हाला सांगायची वेळ येतच नाही. येतच नाही. वा. खूप छान आहे छान. आमचा स्टाफ, हम्म. प्रेमळ हो, ते आहे. मी बघितलं ना, खरंच. मी मध्ये एक गोष्ट आवर्जून बोलतो, माझ्या संस्थेत 80 CCTV कॅमेरे आहेत. 80? संस्थेत 80 एवढे कॅमेरे आहेत. एवढे हा. प्रत्येक इंचावर माझ्याकडे मी कॅमेरे लावलेले आहेत. बर. हा. आणि या व्यतिरिक्त मुलांना, आता मगाशी आपण बोललो तसं, काही मुलं हायपर असतात, काही मुलांची हाताची बोटं वळत नाहीत, हो. असे पण असतात. तर अशा मुलांसाठी जीवनज्योत मंडळ ट्रस्ट स्वखर्चाने 2 उपक्रम राबवत आहे. हम्म. एक म्युझिक थेरपी, बर. तज्ज्ञ त्यातले थेरपी करून आठवड्यातनं 2 वेळा 1-1 तास मुलांना सगळ्यांना घेऊन हा. हे गाण्या थ्रू त्यांना शांत कसं बसणं आवश्यक असतं, कॉन्सन्ट्रेशन किंवा शांत. म्युझिक म्हणजे व्होकल. हा, म्हणजे त्या मुलांना गाणी. आवडीची मुलांना गाणी, आवडीची. बडबड गीतं, म्हणजे आपली नाच रे मोरा, हो, किलबिल हो, किलबिल. आता नवीन गाणी पण आली जे हो. आपल्यालाही काही काही माहित नाहीयेत लहान मुलांची. बरोबर. तशी नवीन गाणी जी आहेत ती पण लहान मुलांची सगळी. हम्म, हम्म, हम्म. आणि दुसरा जो उपक्रम आहे तो फिजिओथेरपी आहे. हम्म. लहान मुलांची बोटं जी असतात हो. ती वळत नाहीत, त्यांना हो. ग्रिप मिळत नाही, हो. किंवा चालताना सुद्धा पायाची बोटं हम्म. ही ग्रिप मिळत नाही. प्लीज ऍक्च्युली त्याच म्हणजे आता तुम्ही बोलताय Please. त्याच्यावरच मला आठवलं, विचारायचं होतं की म्हणजे मेंटली जे रिटार्डेड असतात ते फिजिकली पण अनेकदा त्यांच्यामध्ये दोष दिसून येतात. हो. तर हे काय असतं, म्हणजे हे कारण काय असतं आणि काय म्हणजे त्याच्या मागचं काय आहे? फिजिकली जो दोष असतो तो हा. काही प्रमाणात त्यांना एक्सपोजर लहानपणापासून मिळालेलं नाही याच्यामुळे पण येतो. म्हणजे वापरच नाही त्या ह्याचा अवयवाचा. तेवढा वापर केला जात नाही. आता पूर्वीचा समाजाचा विचार आणि आता हा. यात खूप फरक पडलेला आहे. पूर्वी एखादं मूल शक्यतो घराच्या 4 भिंतीच्या आतच ठेवलं जायचं, हो, किंवा ते लोक लाजेस्तव उगाच नको, हम्म. बाहेर बभरा नको म्हणून. किंवा अजून तुम्हाला सांगते, म्हणजे काय आता सुद्धा समाजात अशी गोष्ट आहे हम्म. की काही लोक आपल्या फंक्शन मध्ये घरातल्या या मुलांना घेऊन येऊ नका स्पष्ट आईवडिलांना सांगतात. बापरे. हे बहीण भावंडांचे म्हणजे आता समजा माझी बहीण असेल आणि त्या बहिणीच्या मुलाचं लग्न असेल, तर ती बहीण माझी जर मुलगी अशी असेल तर मला सांगते की ताई तू ये बर का, पण तुझ्या मुलीला घेऊन येऊ नकोस. आई गो, हम्म. काय समाजाचा हे पूर्वीचा हा जो दृष्टिकोन होता, पूर्वीचा म्हणजे मग ती- आताही तसंच आताही आहे. काही आहे. प्रमाणात आताही आहे. हे मूल असणं हा मुलाचा पण दोष नसतो आणि काय, आई हो वडिलांचा पण दोष काय नसतो, करणार? हो ना. पण समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोन काही असतो. प्रमाणात संकुचित असतो. आणि फारच. असं सांगताना त्या आई वडिलांना काय होत असेल ह्याचा Exactly. विचारच केला जात नाही. हो ना, असं. हो ना. हे सगळे अनुभव गाठीशी घेऊन आम्ही
आवर्जून आमच्याकडे जे कार्यक्रम असतात किंवा काही असलं तर पालकांना आणि मुलांना आम्ही आवर्जून इथे उपस्थित करतो. आमच्याकडे पण खूप कार्यक्रम होतात, ते आपण विषय नंतर घेऊ, पण पालक आणि विद्यार्थ्यांचा पूर्ण सहभाग असतो. तेच म्हणजे पालकांचाच आत्ता विषय तुम्ही काढलात, त्याच्यावरूनच मी विचारते की अशी जेव्हा मुलं असतात तेव्हा त्याचं म्हणजे पहिलं त्यांचे पालक, त्याच्यानंतर तुमच्यासारखे शिक्षक मिळायचे आणि मग स्टाफ ओघाने आलाच, तर या सगळ्यांची ती एक सामायिक जबाबदारी असते नाही का, अशा मुलाला सांभाळणं, त्याची मानसिक आणि शारीरिक दृष्टीने त्याला सांभाळणं हे खूप गरजेचं असतं. तर असे काही तुम्हाला म्हणजे आता तुम्ही म्हणाला तसा अनुभव काही आले असतील ना? हो आहेत. म्हणजे तुम्हाला आता मी सांगते, एकदा आमच्या शाळेमध्ये संस्थेमध्ये मीटिंग चालू होती. संपूर्ण पटांगण भरलेलं होतं आणि मी अशीच थोडी मागे बसले होते, म्हणजे ऐकत बसले होते. तर एक बाई पालक माझ्याकडे आल्या, एका मुलाच्या आई होत्या त्या. मला म्हणाल्या, मॅडम मी जरा 2 मिनिटं पुढे जाऊन बोलू का हो? मला प्रश्न पडला की आत्ता काही म्हणजे आत्ता काय म्हणजे काय यांना बोलायचंय? म्हटलं ठीक आहे, तुम्हाला बोलायचंय तर बोला, जाऊन बोला तुम्ही. मग त्या लगेच गेल्या आणि मग त्यांनी सांगितलं, सगळ्यांना सांगितलं त्यांनी, मी सिंगल पेरेंट आहे आणि माझा मुलगा म्हणजे त्यांचा मुलगा जो होता तो कधीही वॉकर शिवाय चाललेला नव्हता. घरात सगळीकडे तो वॉकरनी चालायचा, मतिमंद आणि शिवाय त्याच्या पायाला पण दोष होता. त्यामुळे तो वॉकर सोडून कधीच चाललेला नव्हता. तर त्या मला म्हणाल्या, या संस्थेत मी आल्यानंतर त्याचा वॉकर 1-2-2.5 महिन्यात सुटला. म्हणजे मला सुद्धा हे असं वाटलं नव्हतं की त्याचा वॉकर सुटेल आणि तो स्वतः एकटा चालायला लागेल. किती छान. म्हणजे मला कशामुळे झालं मग? कॉन्फिडन्स आला, इतर मुलं खेळतायत, पळतायत. फिजिओथेरपीचा जो उपक्रम राबवलाय, तज्ञ डॉक्टर आहेत. ते तज्ञ डॉक्टर 2 तास येऊन मुलांकडनं त्या मुलाचा कल आणि शारीरिक अवस्था लक्षात घेऊन त्याच्याकडनं योग्य प्रकारचे व्यायाम करून घेतात. अरे वा. त्यामुळे मुलांच्या पायाची हाताची बोटं वळायला लागली आणि जो वॉकर शिवाय चालत नव्हता तो आता पूर्ण मोकळा चालायला लागला. आईला इतका आनंद झाला. तो आनंद बघितल्यावर म्हटलं ही आपल्या संस्थेची पावती आहे की आपली संस्था व्यवस्थित योग्य मार्गावर चालू आहे. आणि त्या बाईंना स्वतः जाऊन माईक समोर बोलायची इच्छा झाली. आपणहून त्या बोलल्या. तसंच एकदा काय झालं, आम्ही दोघं ऑफिस सुटल्यावरती बाहेर पडलो, गेटच्या बाहेर आलो, गाडी काढत होतो आम्ही, 2 व्हीलर पार्क केली होती ती काढत होतो. तर एक पालक असे त्या गेटमध्ये घुटमळत होते. अगदी छान धट्टेकट्टे ते पालक होते व्यवस्थित. तर ते मला यांच्याकडे गेले आणि म्हणाले, मला तुमच्याशी जरा बोलायचंय, बोलू का? तर हे कधीच पालकांना कुठलीही वेळ असो अडवत नाहीत, बोला म्हणतात. तसं त्यांनी बोला म्हणून सांगितलं. तर ते म्हणाले, मी आज सगळ्या शाळांमध्ये पुण्यातल्या जाऊन आलो, माझा मुलगा मतिमंद आहे आणि मला कुठेही ऍडमिशन मिळत नाहीये. तर मला त्यांच्या डोळ्यात अक्षरशः एवढा धट्टाकट्टा माणूस, डोळ्यातनं पाणी येत होतं त्यांच्या, रडत होते ते की मला कुठेही ऍडमिशन नाही माझ्या मुलाला मिळत आहे, तर तुम्ही बघता का माझ्या मुलाला? तर मग हे म्हणाले की आपण असं करूया, मी तुला शब्द नाही देत की मी ऍडमिशन देतोच, पण आपण असं करूया, उद्यापासून तुम्ही मुलाला घेऊन या, आपण त्याचं ऑब्झर्वेशन करू, त्याला काय प्रॉब्लेम आहे बघू, तो कसा राहतोय, आम्हाला मॅनेज होतोय का बघू, तुम्हालाही आमची संस्था कळेल, तुम्ही थांबा 2 तास त्या मुलाबरोबर तिथे आणि मग आपण ठरवू की ऍडमिशन घ्यायची का नाही घ्यायची. आणि आता 2 वर्ष झाली, मला वाटतं ना 2 वर्ष झाली, तो मुलगा आमच्या इथे उत्तम राहतो. म्हणजे आला तेव्हा तो खूपच चंचल, पूर्ण अस्थिर होता, एकदम सगळीकडे फिरायचा, एका जागी बसायचाच नाही. आता त्याच्यात खूप सुधारणा झाली आणि आता तो छान बऱ्यापैकी थोडा थोडा बसायला लागलाय, चालणंही त्याचं सुधारलंय आणि त्याच्या आई वडील त्यामुळे खूप आनंदी आहेत. याच्यात संस्थेबरोबर त्याच्या आईचं योगदान आहे. कारण आई दररोज तिथे 2 तास येऊन बसायच्या, 2 वर्ष त्या बसल्या आणि आता त्यांचा मुलगा वर्गात जाऊन शिकतो. अरे वा. हे आईचं पण तितकंच जबाबदारीने घेतलेलं कष्ट आहेत. तो पहाडासारखा त्याचे वडील होते आणि ते दरवर्षी येतात आणि संस्थेत आभार मानून जातात. खरंच आहे, किती छान. एक टोकन म्हणून देणगी देतात. फार्मास्युटिकल कंपनीत ज्युनियर लेवलला ते काम करतात असो, पण ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे पैसे देऊन जातात.
खूप छान. एक वेगळाच विषय सहज म्हणून एक वाक्य बोलतो. हो, बोला. माझ्याकडे कचरा वाहक जो असतो, हा. रस्ता झाडणारा, हो हो. तो माणूस सुद्धा येतो हा. आणि 100 रुपये देणगी देऊन जातो. बापरे. हो. असे अनुभव आम्हाला आहेत. आई ग. यामुळे लोकांना सुद्धा माहिती मनात आतून वाटतं ते. आतनं हो वाटतं, ना. बघतात. बघतात. आणि आम्ही पण देणगी देताना सांगतो देणगीदारांना की तुम्ही डायरेक्ट देणगी अशा हे डोळे झाकून देऊ नका. संस्था बघा, बघा. संस्था तुम्हाला आवडते का बघा, तुम्हाला पटते का बघा, तुम्ही जे दान देताय ते सत्पात्री आहे हो का ना. हे बघा आणि मगच तुम्ही देणगी द्या. आपलं आलं आणि दिली देणगी असं नका करू. बरोबर आहे. ज्या माणसाच्या नैसर्गिक भावना असतात हो. एका विशिष्ट वयानंतर 13, 14, 15, 16, तर ह्या मुलांच्या बाबतीतही त्या होत असतीलच. असतात ना. तर त्या अवघड स्टेजला तुम्ही कसं हँडल करता यानं? माणूस म्हटला की त्याला विकार आले, नैसर्गिक भावना आल्या. आल्याच. बरोबर. मतिमंद मूल सुद्धा याला अपवाद अपवाद नाही, नाही. कारण ती निसर्गाची एक गरज असते. आता याच्या त्या मुलाच्या गरजा काही प्रमाणात पूर्ण होणं शक्य नसतं, हे आपल्याला माहिती असतं. म्हणून ते फिजिओथेरपी, म्युझिक थेरपी असे जे उपक्रम राबवले जातात. आणि हा. माझ्याकडे अजूनही 1-2 उपक्रम आहेत हम्म. की ज्याच्यामुळे या मुलांचं आणि पालकांचं प्रबोधन केलं जातं. बरं. वेगळं युनिट आहे ओके. की जिथे मुलांचं आणि पालकांचं दरवेळेस वेळोवेळी ठराविक कालावधीमध्ये प्रबोधन केलं जातं. विशेष करून आमच्या लक्षात येतं की जी मुलं किंवा मुली वयात आलेले आहेत, हम्म. आता माझ्याकडे तर निवासी व्यवस्थेत पण राहणारी मुलं हो ना. आहेत. हो. त्यामुळे माझ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचं ट्रेनिंग दिलेलं असतं. हम्म. आणि मग त्या समुपदेशन दिल्यानंतर काही प्रमाणात या मुलांना शांत करणं शक्य होतं. आणि एस्पेशली मुलींच्या बाबतीत तर त्यांची काय पाळी हो. वगैरे सुरू होत असेल किंवा हो. काय तेव्हाही किती त्यांना ते अवघड शिकवावं असतं. लागतं. सगळ्या मुलींना जमतच असं नाही ना. हो काही ना. मुलींचे IQ खूप कमी असतात. ते तेवढे त्यांना कळत ते नाही. त्यांना ती स्वच्छता ठेवणं आणि हे सगळं काही जमत नाही. तेही शिकवावं बापरे, मग हे लागतं. किती हे मोठी म्हणजे जबाबदारी हे आहे ती. घरच्यांना, आईला सुद्धा चॅलेंजच आहे ना हे. अगदी. कारण अशा मुलींना हे असं सुरू हो. झालं हो. की त्या म्हणजे मुली सुरू झालेलंही माहिती समजत नसेल. आणि का असतं का तेही असतं माहित तेही नसतं. माहित नसेल. पण इथे जो स्टाफ खूप आणि अवघड आहे सगळं हे. इथे जे संस्थेतला जो स्टाफ आणि शिक्षक वर्ग आहे, हम्म. ते संस्थेच्या आणि पालकांच्या मदतीला सदैव असतात. हम्म. एक आवर्जून मी सांगतो, त्यांचं कौतुक आहे हो, प्रश्नच नाही. की ते स्वतःचं मूल समजून त्याप्रमाणे काळजी घेतात. काळजी घेत असतात. नॉर्मली असं मूल म्हणलं की एक सहानुभूतीचा कुठेतरी दृष्टिकोन असतो किंवा म्हणजे स्पेशल चाइल्ड म्हणलं त्याला स्पेशल ट्रीटमेंट समाजाकडनं आपोआप ती दिली जाते. पण ते कितपत योग्य आहे? म्हणजे मला असं वाटतं त्यांना खरं नॉर्मल मुलांसारखं जर वागवलं समाजाकडनं सुद्धा, तर तो नाहीतर मग त्यांच्यामध्ये तो एक म्हणजे मला असं वाटतं ह्या मुलांना समजत तर सगळं असेल मनातनं, मे बी एक्सप्रेस करता येत नसेल किंवा काही त्यांच्या त्या IQ लेवलप्रमाणे, तर अशा वेळेला त्यांना ते कुठेतरी भावना असेल का की आपल्याला एक वेगळं म्हणून ट्रीट केलं जातंय किंवा असं काहीतरी? आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. हम्म. आम्ही संस्थेत जातो. हम्म. आम्ही गेल्यानंतर शाळेच्या बस येतात, मुलं येतात. हा, ते बसचं जरा सांगा ना, काय माहिती, काय सिस्टीम आहे तुमची? बसच्या आमची एक मोठी 46 सीटर बस आहे. बर आणि आमच्या 2 ट्रिप असतात बसच्या. बर एक धनकवडी मार्गे असते हा. आणि एक पौड मार्गे असते. बर. पहिली ट्रिप जी आहे ती 9 वाजता जाते. हा. आणि साधारणपणे ट्रॅफिक प्रमाणे 10:15 10:30 पर्यंत पहिली ट्रिप मुलांना घेऊन येते. अच्छा. आणि दुसरी ट्रिप जी आहे ती लगेच 10:30 आली मुलं, खाली उतरली की एक 5 मिनिटाच्या ब्रेकनी ती पौड मार्गेची ट्रिप निघते बर आणि ती 12च्या आत किंवा 12 पर्यंत हा. संस्थेत येते. बर. निघताना तसं सेम पहिली ट्रिप 2 वाजता निघते कारण ती मुलं लवकर आलेली असतात. हा. आणि दुसरी ट्रिप 3:30 वाजता घरी अच्छा. सोडायला निघते. अच्छा. ती असं. सगळी घरी जाणारी मुलं असतात? हा, नाही, हा. घरी जाणारी असतातच, शिवाय वसतिगृहातली मुलं पण त्या ट्रिपनी येतात. अच्छा. त्यांचे डबे इथे आणले जातात, त्यांना बरं, परत बरं. तिथे सोडलं जातं कारण पौड मार्गे ट्रिप आहे. हो हो त्यामुळे हो. आमचं वसतिगृह त्याच मार्गावर असल्यामुळे आम्हाला ते शक्य होतं त्या मुलांना आणणं. अच्छा. हा. त्यामुळे मुलं 2 प्रकारची आहेत येणारी. हा. काही मुलं पालक सोडतात. पालक सोडतात, काही हो. मुलांना रिक्षानी येतात. येतात? हो. अरे वा. हो. हो.
काही म्हणजे मुलं रिक्षावाला ठरलेला असतो. हो, काही मुलं स्वतः इंडिपेंडंटली सुद्धा बसने येऊ शकतात. अरे वा, अशी पण मग मुलं आहेत. तो वरच्या लेवलचा IQ अगदी असेल. अगदी borderline borderline असतात असेल ते. ते. अगदी बॉर्डर लाईन. अच्छा, कारण काही काही याच्यामध्ये मुलांमध्ये मी ते पण बघितलं की दिसायला एकदम नॉर्मल नॉर्मल दिसतात, दिसतात. म्हणजे लक्षातच येत नाही. येत नाही. बोलायला लागल्यावर कळतं की कळतं. काहीतरी गडबड काहीतरी आहे. थोडस वेगळं आहे. हो ना. आता मगाशी तुम्ही विचारलं तसं मुलांना सुद्धा एक प्रेम आपलेपणा हो असतो. हो हो. आम्ही संस्थेत आलो की आमचं स्वागत करायला, गुड मॉर्निंग म्हणायला किंवा तुम्ही जेवलात का विचारणारी, जेवायच्या सुट्टीत स्वतः जेवल्यानंतर सर तुम्ही जेवलात का असं अरे वा. विचारणारी हो. पण मुलं आहेत. टाटा लक्ष करून देऊन जातात. हो. लक्ष देऊन म्हणतात की सर उशीर होतोय जेवा, हो. इथपर्यंत अशी सांगणारी मुलं आहेत. आता एक वेगळी अटॅचमेंट वेगळीच तयार attachment होते. असते. या बाबतीत मी असं म्हणेन की आवर्जून मुलांना सहानुभूती मिळायची दाखवायला नको. नको आहे. हं. सहानुभूती किंवा दया न देता न दाखवता त्यांना स्वतःच्या पायावर जास्तीत जास्त स्वावलंबी कसे होतील, आणि कॉन्फिडंट, स्वावलंबी, आनंदी आणि बिझी, बिझी. हे 3 निकष यावर आम्ही जास्त लक्ष देतो. खरंय. मुलं जेवढी स्वावलंबी होतील तेवढी आनंदी राहतात, समाधानी राहतात. त्यामुळे हे निकष खरंय. महत्वाचे असतात. अगदीच खरंय. आता जाता जाता मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की पालकांची आता याच्यामध्ये, म्हणजे पालक तर हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो हो. या मुलांकरता, पण अनेकदा आपण असं बघतो, म्हणजे उदाहरणात सुद्धा याच्यात असतं की हिडीस करणं मुलांना, किंवा काही आलं नाही की मारणं किंवा हे. तर अशांना तुम्ही सल्ला काय द्याल पालकांकरता? हे बघा, एखाद्या घरात 2 मुलं असली, एक हम्म. नॉर्मल असलं आणि एक मतिमंद असलं, तर कंपॅरिझन पण होत असेल होतं. लगेच. परिस्थितीमुळे पालकाचं जास्त लक्ष हम्म. किंवा ओढा हा नॉर्मल हा. मुलाकडे असतो. त्याची काळजी घेतली जाते. आर्थिक गरजा त्याच्या आधी पूर्ण केल्या जातात. हम्म. करोना काळात आम्ही मुलांना घरनं आणायचं सुरू केलं होतं. बरं. पालकांकडे वेळ आणि पैसा नव्हता की त्या मुलाला शाळेत आणून सोडायचं. मग आम्ही हो. घरनं त्यांच्या इथे जाऊन, आणि लोअर मिडल क्लासमधनं बरीच मुलं आहेत आता अच्छा. इतर संस्थांनी नाकारलेली किंवा ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्यच नाही, बरं. अशा मुलांसाठी संस्था त्यांच्यासाठी उभी आहे. आणि पण हे मग नाकारली का जातात? अशाच मुलांकरता जर त्या संस्था असतील तर नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे? कारण अशा मुलांना सांभाळण्यासाठी हं. जास्त कष्ट कष्ट लागतात. पडतात. हो, बरोबर. असं जर एखादं हायपर होणारं मूल असलं, किंवा जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं, एका जागी न बसणारं मूल असलं वर्गात, अच्छा. हो. तर त्या वर्गात त्या मुलाला घेऊन शिकवण्यासाठी त्या शिक्षिकेला, मदतनीस असेल, त्याला जास्त कष्ट पडतात. त्या मुलाच्या मागे फिरायला सारखं लागतं. फिरायला एका लागतं. मुलाला एक शिक्षक सुद्धा द्यावा लागतो. पण अशा ठिकाणी इतर संस्थांना त्यांच्यामुळे, कारणांमुळे ते शक्य होत नाही. हम्म. आम्ही आवर्जून अशा मुलांना प्रवेश देतो केवढं मोठं काम आहे. आणि त्यांचं आयुष्य घडवायचा प्रयत्न करतो. किती छान, किती छान. तेच म्हणलं, तुम्ही पालकांचं सांगत होतात, म्हणजे एक नॉर्मल मुल आणि एक. हो. हा. तर असं होतं की त्या मतिमंद मुलाकडे दुर्लक्ष होतं, हम्म. आणि हे अनुभव आम्हाला, मग शक्य नाही म्हणून मूल 6-6 महिने घरी बसायला लागतं. हो. मग त्यांचं काउन्सिलिंग करायला लागतं. मग काउन्सिलिंग करायला लागतं. बापरे. त्यांना पाठवा. हो. ती मुलं- शीघ्र- हा, पालकांचं काउन्सिलिंग. हो. अच्छा. पालकांचं सुद्धा करायला हो. लागतं. म्हणजे घरात झाडलोट करणारी लोक असतात, हो. सफाई कामगार असतात, त्यांच्या मुलांना त्यांना त्यांना त्या काही मुलाला लक्षातही येत ते नसेल. बंद ठेवतात, घरात हो, ठेवतात. हो. त्यांना समजावून सांगावं लागतं की हे मूल लहान वयात जेवढं तुम्ही त्याला शाळेत पाठवाल, तेवढं त्याचं पुढचं आयुष्य हे सुकर होतं. सुकर होणार आहे. तेच म्हणलं, म्हणजे तो अवेअरनेसही नाही, आणि लाज वाटते कुठे ते समाजामध्ये आपलं मूल त्याला दाखवायचंच नाही, घरात बंद करून ठेवा, नाही का? सुदैवाने आमच्या पालकांमध्ये हा न्यूनगंड असा आता नाहीये. राहिलेला नाहीये. हे तुमच्यामुळे, म्हणजे तुम्ही ते कष्ट घेतले. आमच्यापेक्षा ते जास्त आत्मीयतेने मुलांची काळजी घेतात, आणि अडचणी आल्या तर मोकळेपणाने सांगतात. सांगतात. हे तेवढंच महत्वाचं आहे. मी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो मध्ये वेगळा,
की आमच्याकडे आधी 32 सीटर स्कूल बस होती हा. आणि ती मुलांना कमी पडायला लागली. बरं. म्हणून आम्ही 46 सीटर बस घ्यायचा निर्णय घेतला. हम्म. ती बस टाटाची 30 लाखाला होती. बरं. तर संस्थेने 20 लाख उभे केले आणि 10 लाख आम्हाला, सांगा नाव, रेलफोर फाउंडेशन रेलफोर फाउंडेशनचे नाथानी सर आहेत. बरं. त्यांनी 1 लाख देणगी द्यायला बोलावलं होतं मला. हम्म. मी त्यांना संस्थेची माहिती दिली आणि त्यांनी 1 लाखाच्या ऐवजी 10 लाखाची देणगी दिली. अरे वा, अशी लोक समाजात आहेत. कमाल आहे. म्हणून संस्था आनंदाने, खरंच आहे, खरंच आहे. प्रश्नच इथे अजून एक कला क्षेत्रातले दिलीप प्रभाळकर सर आहेत. हा. त्यांना चौकट राजाच्या महाराष्ट्र शासनाचा 1 लाखाचा पुरस्कार मिळाला होता. हम्म, हम्म. त्यांनी तो संपूर्ण 1 लाख जीवन ज्योतला देणगी दिला होता. पुरस्काराची रक्कम आणि त्यात स्वतः भर घालून. अरे वा, अशी लोक आहेत ज्यांच्यामुळे आमची संस्था उत्तम रीतीने खरंच कार्य आहे, करते. खरंच आहे, खरंच आहे. फार मोठं समाजकार्य तुम्ही करताय, म्हणजे खरोखर तुम्हाला नमन आहे दोघांनाही. नाही, नाही. आणि तुमच्यासारखे असे अजून जर लोक पुढे आले तर खरोखर म्हणजे आपला समाज त्या दृष्टीने अजून सुदृढ होईल, खरं तर मानसिक आणि सगळ्याच दृष्टीने. आज खूप छान वाटलं, तुम्ही दोघंही इथे आवर्जून आलात आणि रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला तुम्ही भेट दिली. म्हणजे आम्हाला आवडलंच, म्हणजे तुम्ही, कारण तुमचे दोघंही तुम्ही इतके व्यस्त असता मला कल्पना आहे, पण तरी तुम्ही आलात त्याकरता पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या पुढच्या उपक्रमांना. मी पण जीवन ज्योत मंडळ परिवारातर्फे आपलं मनापासून आभार मानतो की आपण आम्हाला, आमच्या मुलांना, आम्हाला म्हणजे आमच्या माध्यमातून आमच्या मुलांना आणि संस्थेला तुम्ही जे प्लॅटफॉर्म हा जो उपलब्ध करून दिलात आणि आमची माहिती या निमित्ताने समाजापर्यंत पोहोचेल, यासाठी मी पण तुमचे मनोमन आभार मानतो. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. प्लीज. रसिको हो, तुम्हाला हा पॉडकास्ट म्हणजे थोडं मी म्हणेल इमोशनल आहे, पण कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. फेसबुक ग्रुपला, इन्स्टाला आणि फॉलो तर कराच. रसिका मोहिनी यूट्यूबसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आणि असंच म्हणजे इतका सुंदर उपक्रम इनामदार कपलनी केलेला आहे, तर त्यांनाही तुम्हाला जर हातभार लावायचा असेल तर त्यांचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. तर भेटूया पुढच्या नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.